सध्या इंस्टाग्राम वरती एक नाव चर्चेत आहे, ते नाव म्हणजे विठ्ठल कांगणे. आता हे काय करतात काय नाही या बाबतीत मी जास्त बोलणार नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहेच. मित्रांनो, ते पोलीस भरती असेल किंवा अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मिलियन मध्ये त्यांना फॉलोअर्स होते आणि मिलियन मध्ये व्ह्यूज देखील येत होत्या. अशातच त्यांनी भोंदू बाबा खरात प्रकरणाबाबतीत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या बोली भाषेमध्ये काही पुरावे देखील दिले होते आणि त्यांचं मत त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी मांडलं होतं. आता काही वेळापूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवरती त्यांचं एक नोटिफिकेशन येतं. ते नोटिफिकेशन ते ओपन करतात आणि त्या नोटिफिकेशन मध्ये इंस्टाग्रामने लिहिलं होतं की तुमच्या लोकल लॉ नुसार 2002चा जो इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे त्या लोकल लॉ नुसार आम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट भारतामधून बॅन करावं लागतंय आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंट भारतामधून बॅन करतोय. एका बाजूला त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट भारतामधून बॅन होताना दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्या संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा हक्कभंग झाल्याच्या व्हिडिओ पोस्ट आता महाराष्ट्रभर पसरताना दिसत आहेत. मित्रांनो, फंडामेंटल राईट्स हे जे कलम 19 नुसार 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्यामध्ये पहिलाच मूलभूत अधिकार आहे तो असा की अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्यामध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार येतो, तुम्हाला एखादी माहिती सरकारकडून मागवण्याचा अधिकार येतो आणि त्यामध्येच 2005चा मूलभूत जो काही माहितीचा अधिकार कायदा आहे तो कायदा देखील याच आधारावरती तयार झालेला आहे. त्याकडे आपण जाणार नाही. आपण कलम 19चा जो पहिला क्लॉज आहे त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार आपल्याला संविधानाने दिले. जर या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर कलम 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि ते मूलभूत अधिकार परत आपण या सरकारकडून किंवा ते परत इस्टॅब्लिश करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं आणि हायकोर्टाचं आहे. परंतु आता विठ्ठल कांगणेंच्या केसमध्ये त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट इंडियामध्ये बॅन झालंय आणि दुसरीकडे त्यांचे जे काही फॉलोअर्स आहेत किंवा त्यांना सपोर्ट करणारे जे लोक आहेत ते आता व्हिडिओ बनवताना दिसत आहेत की विठ्ठल कांगणेंच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालंय. आता हे मूलभूत अधिकार काय आणि याचा चुकीचा वापर विठ्ठल कांगणेंकडून कसा झाला असं सरकारचं म्हणणं किंवा IT सेलचं म्हणणं आहे. त्यांनी इंस्टाग्रामकडे काय एलिगेशन केले असावेत असा आमचा विचार आहे. या बाबतीत एक छोटासा व्हिडिओ मी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती भविष्यात व्हिडिओ शेअर करत असताना काय काळजी घेतली पाहिजे आणि तीच काळजी विठ्ठल कांगणेंकडून चुकली असं IT सेलचं म्हणणं आहे किंवा त्या आधारावरतीच त्यांनी तो व्हिडिओ डिलीट करायला किंवा इंस्टाग्राम अकाउंट इंडियामधून बॅन करायला इंस्टाग्रामला भाग पाडलेले. तर मूलभूत अधिकारामधला पहिला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्यानुसार तुम्ही तुमचे जे मत आहेत किंवा जे विचार आहेत ते मांडू शकता, लिहू शकता किंवा लोकांमध्ये पब्लिकमध्ये ते बोलू शकता. त्यामध्ये आणखीन मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारांकडे मी जाणार नाही. आंदोलन करण्याचा अधिकार असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थायिक होण्याचा, व्यापार करण्याचा अधिकार असेल, हे सगळे अधिकार आहेत. परंतु त्यानंतर एक महत्वाचे काही अपवाद याच मूलभूत अधिकारांना अशा आहेत, ते म्हणजे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता बिघडणार नाही असं तुम्ही काय बोललं नाही पाहिजे. राज्याच्या सुरक्षिततेवरती प्रश्न निर्माण होतील असं तुम्ही काय बोललं नाही पाहिजे. असं तुम्ही काय प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही छापलं नाही पाहिजे किंवा असं काही होईल यासाठी तुम्ही आंदोलन केलं नाही पाहिजे. त्यानंतर परकीय राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध खराब होतील असं पण तुम्ही काही ऍक्टिव्हिटीज नाही केल्या पाहिजे. राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा पब्लिक ऑर्डरच्या विरोधात तुम्ही काही केलं नाही पाहिजे. सभ्यता आणि अश्लीलता, एखाद्या मुलींच्या न्यूड बाबतीत तुम्ही काही बोललं नाही पाहिजे किंवा कोणाची बदनामीकारक पोस्ट तुम्ही शेअर नाही केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्ह्यांना प्रोत्साहन करणारे व्हिडिओ, फोटो, पोस्ट, विचार, पुस्तक छापणं असेल किंवा कुठलीही अशी माहिती प्रसारित करणं असेल जी माहिती एखाद्या गुन्ह्यांना प्रोत्साहित करेल ती माहिती तुम्ही शेअर नाही केली पाहिजे. आता प्रश्न हा पडतोय की विठ्ठल कांगणेने जो भोंदू बाबांच्या बाबतीत व्हिडिओ शेअर केला होता त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आणि त्यामध्ये ते भोंदू बाबांवरती किंवा वेगवेगळे आरोप करत होते जे संपूर्ण महाराष्ट्र आज आरोप करतोय, त्या बाबतीत त्यामध्ये ते बोलत असताना म्हणजे थोडस वेगळ्या लँग्वेजमध्ये. आता मला एक सांगा, आता मी सोलापूरचा आहे किंवा मी कोल्हापूरचा आहे, तर कोल्हापूरच्या लँग्वेजमध्ये हा शब्द कंटिन्यू असतो, रांड्याचा हा शब्द कंटिन्यू असतो किंवा सोलापूरच्या भाषेमध्ये लका, काय करतोय लका किंवा च्या आईला, च्या मायला, हे जे शब्द आहेत हे त्यांच्या बोली भाषेतले शब्द आहेत.
मग अशाच बोली भाषेतले शब्द परभणीकर विठ्ठल कांगणे यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये मांडले होते. त्यांच्या लोकल शब्दामध्ये तो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता आणि ते पोस्ट करणं त्यांना महागात पडलेलं आहे. आणि त्याच आधारावरती IT सेलनी इंस्टाग्रामला मेल केले आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या काही हा व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये अश्लीलता भरपूर आहे आणि 2002चा इन्फॉर्मेशन ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट नुसार तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो डिलीट केला पाहिजे किंवा या कायद्यांचं उल्लंघन करणारा हा व्हिडिओ आहे. आणि इंस्टाग्रामने देखील या सगळ्या बाबतीत तपासणी केली आणि तपासणी केल्याच्या नंतर विठ्ठल कांगणे यांचे मिलियन मध्ये फॉलोअर्स असणारं अकाउंट एका झटक्यामध्ये डिलीट केलं. मित्रांनो, आता हा प्रश्न पडतोय की मग सरकारच्या विरोधात बोलत असताना जर आता आपण बघितलं की काही दिवसापूर्वी इप्स्टीन फाईल नावाची जी फाईल अमेरिकेमध्ये प्रसारित होत होती, आता त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं देखील नाव होतं. मग एखादा रिपोर्टर किंवा एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्या इप्स्टीन फाईल बद्दल बोलत असताना जर बोलला की नरेंद्र मोदी यांचं देखील नाव त्यामध्ये होतं आणि या बाबतीत आणखीन तपास केला पाहिजे, तर मग मैत्रीपूर्ण संबंध खराब झाले या कारणाखाली त्यांचं अकाउंट तुम्ही डिलीट करणार का? किंवा मैत्रीपूर्ण संबंध खराब होणं याच्या मागची नक्की काय कन्सेप्ट आहे किंवा त्याच्या बाबतीत पूर्णपणे एक्सप्लेन हे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय करणार का, हा देखील प्रश्न पडतोय. त्यानंतर जर असे जे काही महत्वाचे आता गुन्ह्यास प्रवृत्त करणे हे योग्यच आहे, परंतु मैत्रीपूर्ण संबंध याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन वाटतंय किंवा भारताचे सार्वभौमत्व हे पण योग्यच आहे. काय महत्वाचे असे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्स वरती सर्वोच्च न्यायालयाने विचार केला पाहिजे, जेणेकरून हे सरकार त्या पॉइंटचा गैरवापर करत जे काही मूलभूत अधिकार आपल्या सामान्य नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेले आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत, त्या अधिकारांचा उल्लंघन, त्या अधिकारांना मारण्याचं काम हे सरकार जर करत असेल तर सुप्रीम कोर्टानं कुठेतरी नक्कीच या जे काही अपवाद आहेत त्या अपवादांचं पूर्णपणे महत्वाचं एक्सप्लेनेशन किंवा कशाच्या बाबतीत लागणार आणि कशाच्या बाबतीत नाही लागणार हे तेवढं तपासणं गरजेचं आहे. कारण आज विठ्ठल कांगणे हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये त्यांचे विचार लोक ऐकण्यासाठी त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करत होते आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला आता भारतामधून बॅन केलेलं आहे. या बाबतीत तुमचं नक्की काय जास्तीचं मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवायचं. आणि या व्हिडिओचा आधार घेत किंवा ह्या व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की हा व्हिडिओ बघणाऱ्यापैकी जर काही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असतील किंवा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पोस्ट करणारे असतील तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे की मूलभूत अधिकारांबरोबरच तुम्ही या मूलभूत अधिकाराला काही महत्वाचे अपवाद आहेत त्या अपवादांचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. तुमचे व्हिडिओ शेअर करत असताना तुमचे मूलभूत अधिकार तुम्ही मांडत असताना एखाद्याचा अपमान झाला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींची काळजी देखील तेवढीच घेणे गरजेचे आहे. परंतु या व्हिडिओच्या शेवटी मी एकच सांगतो की या बाबतीत विठ्ठल कांगणेंचं चुकलं काय किंवा चुकलं नाही काय हे मला माहित नाही, परंतु त्यांचे विचार महत्वाचे होते. त्यांच्या बोली भाषेमध्ये काही गोष्टी टेक्निकल चुकल्या असतील त्यामुळे त्यांना हे सगळं भोगावं लागतंय. परंतु क्रांती न्यूज त्यांच्या सोबत आहे आणि सोबत असणार. मी मेघराज गावारे, तुम्ही बघताय क्रांती न्यूज. धन्यवाद.